नमस्कार मंडळी, आज आपण एक साधी सोपी रेसिपी बघणार आहोत। पालेभाजी म्हणजे आरोग्याला खूप उपयोगी व पोषक असा विषय। तर आज आपण अशीच एक पोषक आणि चवदार भाजी बघणार आहोत। तर उशीर न करता व्हिडिओ सुरू करू। इथं तुम्ही बघू शकता, इथं मी आंबाड्याची भाजी घेतले। आंबाड्याची भाजी असं ह्या दोन प्रकारे असतात। ह्याचे पानं असं असतात। आता इथं मी एक जुडी असं आंबाड्याची भाजी घेतलेला आहे। यामध्ये अगदी थोडंसं मीठ घालून पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे, जेणेकरून ह्याच्यावरती सगळं धूळ वगैरे निघून जाईल। स्वच्छ धुवून घ्यायचं, 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर ह्याला बारीकसर चिरून घ्यायचं। इथे मी धुतल्यानंतर गाळणीमध्ये काढून ठेवलेला आहे। यानंतर मी इथं बारीक चिरून घेतलेलं आहे। चिरून घेतल्यानंतर इथं कुकरमध्ये मी इथं अर्धी वाटी असं तुरीची डाळ घेतले आणि 2 ते 3 चमचे असं हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे। आता ह्याला 1 ते 2 वेळेस स्वच्छ धुवून घ्यायचं। धुवून घेतल्यानंतर जसं आपण डाळीसाठी कुकर लावतो त्या प्रमाणात ह्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं। पाणी घालून घेतल्यानंतर जे कट करून घेतलेलं आहे आंबाड्याची भाजी हे घालायचं यामध्ये। हे घातल्यानंतर इथं चवीपुरतं हिरवी मिरची घेतले। साधारण मी 10 ते 15 हिरव्या मिरच्या कट करून घेतले, ते घातले आणि 5-6 लसणाच्या पाकळ्या घातले। इथं 1 चमचा असं जिरे घातले। इथं 1 मूठभर असं शेंगदाणे घातलेलं आहे आणि चिमूटभर हळद घातलेलं आहे। आता हे घातल्यानंतर कुकरचं झाकण लावायचं। साधारण 3 ते 4 शिट्ट्या होऊ द्यायचं। थोडंसं वेळ लागतो ह्याला शिजायला। डाळ आणि आंबाड्याच्या भाजी एकत्र घातल्यामुळं थोडंसं वेळ लागतो। इथं मीडियम ह्याच्यावर ठेवायचा गॅस आणि साधारण 3 ते 4 असं शिट्ट्या करून घेतले। आता हे झाकण काढून घेतल्यानंतर ह्याला एक पळीच्या साहाय्यानं घोटून घ्यायचं। ह्याला जसं आपण डाळ घोटून घेतो ना त्याप्रमाणे घोटून घ्यायचं। घोटून घेतल्यानंतर चवीप्रमाणात मीठ घालायचं। मीठ घातल्यानंतर ह्याला अजून आणखी एक वेळेस छानपैकी घोटून घ्यायचं। तुम्ही जर ह्याच्यामध्ये तेल जरी नाही वापरला तरी असंच तरी खाल्लं तरी 1 नंबर असं लागतं भाजी। इथं मी ह्यासाठी वरून एक तडका देणार आहे। इथं भरपूर असं तेल घेतलं आहे। तेलामध्ये 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरे घातले। तुम्ही जर तेल नाही खात असेल तर तरीसुद्धा हे भाजी 1 नंबर, चवीला सुद्धा 1 नंबर असं लागतं। यानंतर इथं जिरे मोहरी घातल्यानंतर अद्रक आणि लसूणचं पेस्ट घातलं आहे। यानंतर 1 लसणाचे कट करून घेतलेले काप घातले। 5-7 लसणाचे काप करून घेतलेले अख्खं तसंच घातले। आणखीन 1 ते 2 हिरव्या मिरच्या उभे कट करून घातलेला आहे। कढीपत्ता घालायचा। आता हे सगळं घातल्यानंतर थोडंसं चमच्याने खालीवरे करून घ्यायचं। आणखीन थोडासा वेळ गॅसवरती ठेवायचं। थोडंसं लसूण लाल होईपर्यंत ह्याला कढून घ्यायचं। अशाप्रमाणे कढून घेतल्यानंतर आता ह्यामध्ये आणखी थोडंसं हळद घालूया। सुरुवातीला अगदी थोडंसं घातलं होतं आणि कोथिंबीर घालायची। आंबाड्याच्या भाजीचे भरपूर प्रकार आहेत। त्यापैकीच एक ह्या अशा प्रकारे सुद्धा करू शकतो किंवा ज्वारीच्या कण्यामध्ये सुद्धा करू शकतो। हे भाजी भाकरीसोबत 1 नंबर लागतं। ह्यासोबत नाचणीची भाकर सुद्धा एकदम चवीला अप्रतिम लागतं। तुम्ही नक्की करून बघा। आजची रेसिपी कशी वाटली? साधी सोपी अशी रेसिपी आहे। माझ्या चॅनलवरती नवीन आला आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।
चला मग मंडळी, पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत खात राहा, हसत राहा आणि बघत राहा एक चमचा स्वाद. धन्यवाद.